Good morning, friends. Good morning, students. Welcome back to our online teaching learning on SM Academy YouTube channel. विद्यार्थी मित्रो, आपण ओरल कम्युनिकेशनमध्ये सगळ्यात अगोदर इंटरव्ह्यू हे शिकत आहोत. मागच्या 4 लेक्चर्समध्ये आपण पहिल्याने प्रिपरेशन बिफोर द इंटरव्ह्यू, प्रिपरेशन ड्यूरिंग द इंटरव्ह्यू, प्रिपरेशन आफ्टर द इंटरव्ह्यू हे सगळं सविस्तर पद्धतीने शिकलो. आता विद्यार्थी मित्रो, मुलाखतीचे एक विशिष्ट नियम असतात आणि मुलाखतीमध्ये एक विशिष्ट पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. जनरली इंटरव्ह्यू हॅज अ सेट ऑफ क्वेश्चन्स. एक विशिष्ट पद्धतीचा पॅटर्न असतो. अ पॅटर्न इज देअर ऑफ क्वेश्चन्स. तर तो पॅटर्न कोणता असतो? व्हॉट आर द टाइप्स ऑफ क्वेश्चन्स आस्क इन एन इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूमध्ये साधारणतः कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात ते आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. टाइप्स ऑफ तर आज आपण शिकूया की इंटरव्ह्यूमध्ये जे प्रश्न विचारले जातात त्यांचे प्रामुख्याने कसे टाईप राहतात. इंटरव्ह्यू इज मीन टू आयडेंटिफाय बेस्ट क्वालिफाईड अँड सुटेड कॅन्डिडेट. इंटरव्ह्यूचा मूळ हेतूच आहे की चांगला जो विद्यार्थी आहे, चांगला जो कॅन्डिडेट आहे त्याचं सिलेक्शन करणं. तिथे अनेक आहेत, अनेकांमधला एक आणि तोही चांगला निवडणं हे इंटरव्ह्यूचं बेसिक पर्पज असतो. देर आर डिफरंट टाईप ऑफ क्वेश्चन आस्क इन इंटरव्ह्यू. मुलाखतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न हे विचारले जातात. जनरली द क्वेश्चन asked during an interview will be mainly based on the details provided by the candidates in an application or in biodata or in resume. साधारणतः मुलाखतीमध्ये जे प्रश्न विचारले जातात विद्यार्थी मित्र हो, ते विशेषतः कॅन्डिडेटने जो आपला बायोडाटा दिलेला असतो, जो रिझ्यूम दिलेला असतो, जे CV दिलेलं असतं, क्युरिक्युलम विटी, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचा क्लेम त्याने केलेला असतो ते सगळं लक्षात घेऊनच प्रश्न विचारले जातात. तरीसुद्धा साधारणतः या प्रश्नांचे काही प्रकार पडतात, काही टाईप पडतात. तर ते टाईप कोणता आहोत ते आज आपण शिकणार आहोत. व्हॉट आर द टाईप्स ऑफ इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, जेणेकरून तुम्हाला असं लक्षात येईल की इंटरव्ह्यूमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न येतात तर त्याचे कसे उत्तरं असली पाहिजेत. सगळ्यात पहिल्याने मित्रांनो, जर इंटरव्ह्यूमध्ये पहिला प्रश्न जर असेल दॅट इज प्रिलिमिनरी क्वेश्चन्स. प्राथमिक स्वरूपाचे काही प्रश्न सगळ्यात अगोदर जर सुरुवात इंटरव्ह्यूला होते तर प्रिलिमिनरी क्वेश्चन्सनेच होते. अत्यंत प्राथमिक स्वरूपाची जुजबी माहिती असणारे हे प्रश्न असतात. दीज आर अ काइंड ऑफ आईस ब्रेकर सेक्शन्स. म्हणजे सुरुवात करावी, म्हणजे फॉर एक्झाम्पल हॅलो, व्हॉट्स युअर गुड नेम, तुमचं पूर्ण नाव काय, व्हॉट डज युअर नेम इंडिकेट, सिम्बॉलाइज, तुमचं नाव काय दाखवतं. फॉर एक्झाम्पल एखाद्याने सांगितलं माझं नाव रवी आहे, व्हॉट डज इट मीन इन हिंदी, काय म्हणतं, त्याचा अर्थ काय होतो, व्हॉट इज द मिनिंग ऑफ युअर नेम, तुम्ही कुठून आलेला आहात, व्हॉट इज युअर नेटिव्ह प्लेस, डिस्क्राईब युअर नेटिव्ह प्लेस इन 2 or 3 लाईन्स. किंवा तुम्ही जर समजून घ्या ज्या राज्यातनं आलेला आहात त्या राज्यातल्या ज्या विशिष्ट जॉग्राफिकल भागातनं आलेला आहात त्याच्याविषयीचे 2-3 ओळींमध्ये माहिती सांगा. अशा पद्धतीचं एक साधारणतः बिगिनिंग आईस ब्रेकिंग सेक्शन जे असते हे प्रिलिमिनरी क्वेश्चन्स हे विचारले जातात. याचा मूळ हेतू असतो इट हेल्प टू बिल्ड अ रॅपोर्ट बिटवीन द इंटरव्ह्यू अँड इंटरव्ह्युअर. मुलाखत देणारा कॅन्डिडेटला हे असहज वाटू नये, त्याच्यामध्ये एक कॉन्फिडन्स निर्माण व्हावा म्हणून केलेली हळूवार सुरुवात म्हणजे प्रिलिमिनरी क्वेश्चन्स. आणि प्रिलिमिनरी क्वेश्चन्स हलके आहेत म्हणून पुढचे येणारे प्रश्न पण सोपेच असतील असं अजिबात गृहीत धरायचं नाही. वी शुड नॉट गेस और क्रिएट आवर ओपिनियन, बिल्ड आवर ओपिनियन दॅट द बिगिनिंग ऑफ द इंटरव्ह्यू म्हणजे हा पेपर सोपा आहे सोडून टाकू आपण इंटरव्ह्यू असं कधीच वाटू द्यायचं नाही. ते फक्त सुरुवात करण्यासाठी सोपे प्रश्न असतात. नंतर त्या इंटरव्ह्यूचे कसे प्रश्नांचे प्रकार बदलत जातात हे आता आपण पुढे शिकणारच आहोत. दीज क्वेश्चन्स हेल्प इन मेकिंग द इंटरव्ह्यू फील कम्फर्टेबल. जो मुलाखत देणारा आहे त्याला थोडं कम्फर्टेबल वाटावं या मूळ हेतूनेच हे प्रश्न तयार केलेले असतात. दे आर व्हेरी प्रायमरी लेवल क्वेश्चन्स. ओके. आणि हे याच्यातनं तुमच्या मनातली इंटरव्ह्यूबद्दलची भीती दूर व्हावी. यू शुड नॉट फील अनकम्फर्टेबल बिफोर द इंटरव्ह्यू पॅनल.
हा ह्या क्वेश्चनचा मूळ हेतू असतो. नंतर या 2-4 पद्धतीचे प्रश्न झाल्यानंतर पुढचे प्रश्न सुरू होतात, दॅट इज फॅक्च्युअल क्वेश्चन्स. थोडेफार फॅक्ट्स म्हणजे वस्तुस्थितीवर आधारित प्रश्न विचारले जातात. दीज आर फॅक्ट बेस्ड क्वेश्चन्स विच आर आस्क्ड टू कलेक्ट व्हेरीफाय स्पेसिफिक इन्फॉर्मेशन. आता हे जे आहे, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर इकॉनॉमिक्सच्या क्षेत्रातनं असाल तर तुम्हाला आता जर करंट समजून घ्या, एखादी मॉनिटरी पॉलिसी आलेली असेल, जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रिव्हर्स रेपो रेट वाढवले असतील, कमी केले असतील, रेपो रेट वाढवले असतील, कमी केलेले असतील, तर अशा या साध्या साध्या प्रश्नांविषयी त्याची फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन तुम्हाला आहे का नाही. परकी गंगाजळी भारताची किती आहे, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील. तुम्ही जर डिफेन्स स्टडीजमधले असलात तर तुम्हाला आत्ता जर एखादी नवीन ट्रीटी झाली असेल, देशाचे विदेश मंत्री किंवा पंतप्रधान यांचा एखाद्या देशामध्ये विदेश दौरा झाला असेल तर त्याचं सिम्बॉलिक महत्त्व काय आहे, विच पॅक्ट्स आर साइन ड्युरिंग दोज मीट दोज व्हिजिट, अशा पद्धतीचे फॅक्च्युअल बेस्ड क्वेश्चन जे आहेत हे तुम्हाला विचारले जातील. त्याच्यानंतर इंटरव्ह्यूमधला तिसरा प्रकार जो असतो मित्रांनो, तो असतो कॉम्पिटन्सी बेस्ड क्वेश्चन्स. तुमची क्षमता, तुमची क्षमता जी आहे ती क्षमता आधारित पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. दिस क्वेश्चन्स आर आस्क्ड टू फाइंड इंटरव्ह्यूज पर्सनल क्वालिटीज ऑर कॉम्पिटन्स. तुमचं म्हणजे फक्त तुम्हाला तुमच्या विषयाचं ज्ञान आहे का, त्या विषयाशी निगडीत इतर पण ज्ञान आहे किंवा नाही, आणि ती किती सखोल आहे हे तपासण्यासाठी या प्रश्नांची साधारणतः निवड केली जाते किंवा अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. आणि विशेषतः हे जे कॉम्पिटन्सी बेस्ड क्वेश्चन्स असतात, दीज क्वेश्चन्स आर रिलेटेड टू युअर जॉब, रिलेटेड टू युअर पोस्ट फॉर विच यू हॅव मेड ॲन ॲप्लिकेशन. तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्याच्याशी याची सांगड घातलेली असते, त्याच्याशी याची कुठेतरी लिंक असते, अंडरलिंक असते, आणि ती तुम्हाला कळायला हवी, म्हणून हे कॉम्पिटन्सी बेस्ड क्वेश्चन्स विचारले जातात. द ॲन्सर ऑफ such question should be a key point or climax of the interview. या प्रश्नांचे जो कॅन्डिडेट चांगल्या पद्धतीने उत्तर देतो त्याचे चान्सेस खूप जास्त असतात. सो धीज क्वेश्चन्स जे आहेत, हळूहळू काठिण्य पातळी जी आहे ती वाढत जाते प्रश्नांची. पहिल्याने प्रिलिमिनरी क्वेश्चन्स, नंतर फॅक्च्युअल क्वेश्चन्स, नंतर कॉम्पिटन्सी बेस्ड क्वेश्चन्स जे आहेत ॲट्स रिलेटेड टू युअर जॉब, एक्सपेक्टेड जॉब, अशा पद्धतीने हे प्रश्न विचारले जातात. आणि मग हे कॉम्पिटन्सी बेस्ड क्वेश्चन्स जे आहेत, फॉर एक्झाम्पल इफ यू आर मेड ॲन ॲप्लिकेशन, इफ यू आर फेसिंग ॲन इंटरव्ह्यू फॉर द पोस्ट ऑफ फॉरेस्ट ऑफिसर, तर तुम्हाला फ्लोरा अँड फौना, त्या राज्यातली फॉरेस्ट, त्या राज्यातली रिझर्व्ह फॉरेस्ट, देशातली रिझर्व्ह फॉरेस्ट, या सगळ्या गोष्टींचं प्रायमरी कुठेतरी ज्ञान तुम्हाला असलंच पाहिजे. आणि म्हणून हे सगळं कॉम्पिटन्सी म्हणजे फॉर एक्झाम्पल जंगल क्षेत्र आहे ते वाचवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल, ही तुमची कॉम्पिटन्सी त्याच्यामध्ये असं तपासली जाते. तर हे जे प्रश्न, किंवा तुम्ही जर एखाद्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये इंटरव्ह्यूला जात असाल सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून, तर त्या पद्धतीने त्या कंपनीचे प्रॉडक्ट किंवा इतर गोष्टी वाढवण्यासाठी किंवा मार्केट शेअर वाढवण्यासाठी व्हॉट आर युअर प्लॅन्स, व्हॉट इज युअर कॉम्पिटन्सी, या पद्धतीचे प्रश्न हे तिथे विचारले जातात. नंतर पुढचा प्रश्न असतो मित्रांनो, आजकालचं युग आहे इट इज अ कम्प्लीट ऑफ टेक्निकल वर्ल्ड, तर त्याच्यामुळे इथे काही टेक्निकल क्वेश्चनसुद्धा विचारले जातात. यू मस्ट हॅव सफिशियंट ऑर प्रॉपर नॉलेज ऑफ ऑन गोईंग टेक्नॉलॉजी. आज युगामध्ये जी टेक्नॉलॉजी चालू आहे याचं तुम्हाला प्रायमरी नॉलेज असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल इफ यू आर फेसिंग ॲन इंटरव्ह्यू अँड इफ यू डोंट नो व्हॉट इज MS वर्ड, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ PDF, ओके, इफ यू डोंट नो ABCD ऑफ टायपिंग, इफ यू डोंट नो टॅली, एक्सेल, ETC, तर हे काही अपेक्षित नाही. तुम्हाला साऊंड नॉलेज आहे का नाही टेक्नॉलॉजीचं, कॅन यू हँडल द ॲडमिनिस्ट्रेशन ऑर मेक ॲडमिनिस्ट्रेशन मोर इफिशियंट विथ द हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी.
with the help of new apps, with the help of new ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स, हे तुम्ही करू शकतात का नाहीत, याच्यात तुम्हाला काही स्वारस्य आहे का नाही, याच्यामध्ये तुमची मास्टरी आहे किंवा नाही, हे तपासण्यासाठी तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन्स थोडेफार विचारले जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. म्हणून ह्या क्वेश्चन्सला सुद्धा आपण वेल प्रिपेअर असलं पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न असतो मित्रांनो, इंटरव्ह्यूमध्ये अनेकांना विचारतो, सम हायपोथेटिकल क्वेश्चन विचारले जातात. आता या प्रश्न जे असतात ना, या प्रश्नांची उत्तरं जर आणि तरमध्ये असतात. हायपोथेटिकल क्वेश्चन्स, हायपोथेटिकल म्हणजे काय, जर अंतर असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, तुम्हाला असं केलं तर तुम्ही काय करणार, समजा तुम्हाला एका दिवसासाठी पंतप्रधान बनवलं तर तुम्ही काय करणार, तुम्ही राष्ट्रपती झालं तर तुमच्यासमोर सगळ्यात मोठी समस्या कोणती असेल, तुम्ही कशाला प्राधान्य देणार. एक सम जस्ट हायपोथेटिकल क्वेश्चन्स आर बीइंग आस्क्ड. दिस क्वेश्चन्स प्रोव्हाइड ॲन इमॅजिनरी सिच्युएशन असते, फक्त कल्पना करायची असते. इफ आय बिकेम अ प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, इफ आय बिकेम अ डिफेन्स मिनिस्टर ऑफ इंडिया, व्हॉट शुड बी माय प्रायोरिटीज. इफ आय बिकेम ॲन यूथ मिनिस्टर ऑफ इंडिया, जर मग मी, किंवा इफ आय बिकेम अ स्पोर्ट मिनिस्टर ऑफ इंडिया, देन व्हॉट शुड बी माय प्रायोरिटीज, कोणते बदल मी घडवून आणेल. अशा पद्धतीचं एक हायपोथेटिकल इमॅजिनरी पद्धतीने विच माईट अक्युअर इन द जॉब इन क्वेश्चन. द एक्सपेक्टेड आन्सर इज व्हॉट द एक्सपेक्टेड आन्सर व्हॉट द इंटरव्ह्यू विल डू इन द गिवन सिच्युएशन. तर याच्यामध्ये कशा पद्धतीने तो जो मुलाखत घेणारा असतो त्याची एक अपेक्षा असते की तुम्ही एखाद्या पदावर आहात आणि जर क्रिटिकल परिस्थिती निर्माण झाली तर तुम्ही परिस्थिती कशा पद्धतीने हँडल कराल. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर इन चार्ज ऑफ द डिस्ट्रिक्ट कलेक्टर and some natural calamity like the earthquake or something big, cracking of the big water dam in your region happen, तर तुम्ही काय करणार, कशा पद्धतीची तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंट कामाला लावणार, कशा पद्धतीची यंत्रणा तुम्ही राबवणार. किंवा आता सध्या फॉर एक्झाम्पल कोरोना इपिडेमिक चालू आहे, कोरोना इपिडेमिक तुमच्या जिल्ह्यामध्ये वाढला तर यू आर इन चार्ज ऑफ द डिस्ट्रिक्ट कलेक्टर, तर तुम्ही काय करणार. अशा पद्धतीचे हायपोथेटिकल क्वेश्चन्स विचारले जातात. द पर्पज ऑफ सच क्वेश्चन इज टू टेस्ट इंटरव्ह्यूज ॲबिलिटीज लाईक क्विक थिंकिंग. आणि ह्या प्रश्नांचा मूळ हेतू असतो तुमचं चटकन उत्तर देण्याची क्षमता किती आहे. का तुम्ही असं करत बसतात, तुम्ही पटकन तुमच्या मनामध्ये काहीतरी आयडिया येते किंवा नाही हे तपासण्यासाठी हे प्रश्न विचारले जातात. प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल, एखादी क्रिटिकल समस्या आहे त्या क्रिटिकल समस्येमध्ये तुमची विचार करण्याची कुवत या प्रश्नांमध्ये तपासली जाते. अँड द मल्टिपल थिंकिंग. आणि लक्षात ठेवा, एव्हरी क्वेश्चन हॅज अ मल्टिपल ॲन्सर्स. एव्हरी क्वेश्चन्स, एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ मल्टिपल ॲन्सर्स. आणि त्या मल्टिपल ॲन्सर्समध्ये चांगला प्रशासक तो असतो जो सुटेबल आणि योग्य पर्यायाची निवड करतो. म्हणून तुमच्या पुढे हे केलं तर असा एकच पर्याय आहे असं नाही राहणार, त्याला अजून दुसरे काहीतरी पर्याय आहेत का नाहीत ते शोधण्याची तपासणी करणं म्हणजे दॅट इज द हायपोथेटिकल क्वेश्चन. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो मोटिवेशनल क्वेश्चन्स. Motivational questions are asked to trace the intention and aim of the candidates after joining job in. तुम्ही जर त्या कंपनीमध्ये जॉईन झाला तर तुम्ही हाऊ डू यू मोटिवेट युअर सेल्फ अँड दी अदर फेलो एम्प्लॉईज अँड द स्टाफ्स अंडर युअर ॲडमिनिस्ट्रेशन. तुमच्या हाताखालीचा जो चॅप आहे त्याला स्टाफ आहे त्याला मोटिवेशन करण्यासाठी तुम्ही काय करणार. अशा पद्धतीचे विविध प्रकारचे प्रश्न हे इंटरव्ह्यूमध्ये विचारले जाऊ शकतात. अँड धीज आर द टाईप्स ऑफ क्वेश्चन्स. आणि याचं साधारणतः आपल्याला एक प्रपोज्ड प्रिपेरेशन असलं पाहिजे. त्याच्यानंतर एक अजून एक टाईप असतो विद्यार्थी मित्रांनो, तुमचं लक्षात आलं असेल की एक शेवटचा प्रश्न असतो चॅलेंजिंग क्वेश्चन्स. These questions press upon the weakness in interviews बायोडाटा और रिझ्यूम. आपला बायोडाटा ऑलरेडी त्या पॅनलकडे गेलेला असतो. पॅनल हॅज ऑलरेडी एक्झामिन्ड आवर बायोडाटा and after examining the biodata they find some weaknesses, some weak points in our resume, our curriculum vitae or our biodata. Picking up those weak points, picking up those lacunas, they frame the questions.
and they ask the questions, and generally such questions are very, very challenging to answer. And even I would like to say that sometimes these questions do not have any proper answer. Such questions is intended to judge candidate honesty. कधी कधी आपला प्रामाणिकपणा जज करण्यासाठी सुद्धा हे प्रश्न विचारले जातात की तुम्ही प्रामाणिकपणे सांगतात का नाही. सॉरी सर, पार्डन मी, म्हणजे एखादा प्रश्न असा आहे की त्याचं उत्तर तुमच्याकडनं अपेक्षितच नाही, त्या पॅनलला सुद्धा अपेक्षित नाही, परंतु मला उत्तर येत नाही. आय कांट आन्सर, सॉरी, पार्डन मी, ही हॉनेस्टी टेस्टिंग करण्यासाठी सुद्धा असे प्रश्न विचारले जातात. आणि ह्या हे तर मी ऑलरेडी तुम्हाला पहिल्याने डिस्कस केलेच आहे, सगळं डिटेल सांगितलेलंच आहे. पण व्हाय दिस क्वेश्चन्स आर आस्क्ड? दिस क्वेश्चन्स आर जनरली आस्क्ड टू टेस्ट द हॉनेस्टी ऑफ द कॅन्डिडेट. सॉरी सर, पार्डन मी, किंवा जर कमी आवाजात बोललेला असेल तर प्लीज रिपीट युअर क्वेश्चन्स. नाहीतर काय होतं, आपल्याला असं वाटतं की आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर तो माझा वीक पॉईंट असेल, म्हणून आपण त्याचं काहीतरी ओढून ताणून डुप्लिकेट, डमी, काय तारतम्य नाही प्रश्नाशी, अशा पद्धतीचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. अँड दॅट इज नॉट एक्सपेक्टेड बाय अ गुड इंटरव्ह्युअर. एका चांगल्या मुलाखत देणाऱ्या कॅन्डिडेटकडनं हे अपेक्षित नसतं. नाही तर नाही, सरळ नाही म्हणायचं. वी आर ह्युमन बीइंग, वी आर नॉट कॉम्प्युटर. वी आर ह्युमन बीइंग, आपण ह्युमन बीइंग आहोत, आपण कॉम्प्युटर नाही आहोत. सो इट इज आस्क्ड टू टेस्ट द कॅन्डिडेट हॉनेस्टी, ट्रूथफुलनेस अँड ॲबिलिटी टू हँडल प्रेशर अँड लेवल ऑफ कॉन्फिडन्स. साधारणतः 5 गोष्टी टेस्ट करण्यासाठी हे प्रश्न विचारले जातात. पहिला कॅन्डिडेट हॉनेस्टी, दुसरं ट्रूथफुलनेस, तो किती प्रामाणिक आहे, ॲबिलिटी टू हँडल द प्रेशर, मोठ्या जॉबमध्ये आपल्याला अनेकदा प्रेशरसुद्धा येतो, तो प्रेशर कशा पद्धतीने हँडल करण्याची कॅन्डिडेटची क्षमता ही सुद्धा याच्यातनं टेस्ट केली जाते. लेवल ऑफ कॉन्फिडन्स, आणि त्याचा कॉन्फिडन्स किती आहे हे टेस्ट करण्यासाठी हे प्रश्न विचारले जातात. अँड मोस्ट ऑफ द टाईम दिस क्वेश्चन्स डू नॉट हॅव अ व्हेरी गुड आर्ग्युमेंटिव्ह ॲन्सर किंवा रिजनेबल ॲन्सर. असं काही रिजनेबल ॲन्सर त्याला नसतं, विचारायचे म्हणून विचारलेले असतात, पण त्या परिस्थितीला हँडल प्रेशर करण्याची तुमची नॉलेज जे आहे ते टेस्टिंग केलं जातं. तर अशा पद्धतीने 6 प्रकारचे प्रश्न हे इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात. त्याचं प्रिपरेशन असलं पाहिजे. पुढच्या सेक्शनमध्ये एक साधारणतः ढोबळमानाने एक सेट ऑफ क्वेश्चन्स तयार केलेला आहे, जो प्रिलिमिनरीमध्ये फॅक्च्युअलमध्ये पण मोडतो आणि मोटिवेशनलमध्ये पण मोडतो, चॅलेंजिंगमध्ये मोडत नाही. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हळूहळू लक्षात येत असेल व्हॉट इज द इंटरव्ह्यू, कशा पद्धतीने आपण प्रिपरेशन करावं, कोणत्या स्टेजला कसं प्रिपरेशन करावं, आणि प्रश्नांच्या संदर्भात आपण कशा पद्धतीने सामोरे गेलं पाहिजे, तयार असलं पाहिजे, हे या लेक्चरमधून टाईप ऑफ इंटरव्ह्यू क्वेश्चन्समधून लक्षात आलं असेल. थँक्यू फॉर वॉचिंग SM अकॅडमी ऑनलाईन टीचिंग लर्निंग यूट्यूब चॅनल. याच्यावर आपले सगळे लेक्चर्स जे आहेत हे रेग्युलरली अपलोड होत राहणार आहेत. सो आय रिक्वेस्ट, please watch continuously and be in touch with SM Academy YouTube channel. Thank you very much.